नमस्कार. आज आपण बाल शिक्षण म्हणजे काय ही गोष्ट थोडं सखोल जाऊन विचार करून समजून घेऊया. यासाठी आपल्याकडे काही तज्ञ मंडळी आलेली आहेत. ठाणे जिल्ह्यातील ग्राममंगल आईने या ठिकाणचे संस्थापक श्रीयुत रमेश पानसे, नमस्कार. सहसंचालिका सुषमा पाध्ये, नमस्कार. आणि संचालक श्री निलेश निमकर. नमस्कार. आपण सर्वांचं विद्यापीठातर्फे स्वागत आहे. तर मला पहिल्यांदा निलेश तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की बाल शिक्षण म्हणजे काय, असं जरासं सांगावं. बालशिक्षण म्हणजे प्राथमिक शाळेच्या आधीचं शिक्षण, म्हणजे साधारणपणे 6 वर्षाच्या आतील मुलांचं शिक्षण. आपण बालवाडी, मॉन्टेसरी अशा वेगवेगळ्या नावांनी बालशाळा ओळखतो. या शाळांमधून जे शिक्षण चालतं त्याला सर्वसामान्यपणे बालशिक्षण म्हटलं जातं. मात्र महाराष्ट्र बालशिक्षण परिषद बालशिक्षणाची व्याख्या बालशिक्षण अधिक प्राथमिक शिक्षण असं दोन्ही एकत्र घेऊन करते. मग हे शिक्षण कुठे द्यायचं असतं? खरं तर घरामधूनही मोठ्या प्रमाणावरती बालशिक्षण होत असतं आणि बालशाळेमध्ये मूल 3 तास असतं, पण उरलेला सर्व वेळ ते घरामध्ये असतं. अशा वेळेला बालशिक्षण हे केवळ बालशाळेत चालतं असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे जेवढी माहिती बालशिक्षणाची शिक्षकांना असायला हवी, बालसेविकांना असायला हवी, तेवढीच माहिती समाजालाही असायला हवी. आई वडिलांना, पालकांना, सगळ्यांना असायला हवी. बरोबर आहे. म्हणजे आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा मूल शिकू शकतं. अगदी निश्चित. बालशिक्षणाचं मुख्य तत्व तेच आहे की मूल वातावरणात न शिकतं, परिसरातून शिकतं, पुस्तकातून कमी शिकतं. त्या वयामध्ये सगळ्यांना असं वाटतं की 2-2.5 वर्षाचं मूल झालं की पाठवून द्या शाळेत. मग हे शिक्षण शाळातूनच दिलं जावं किंवा देण्याची गरज आहे का? त्याचं काय आहे, आता निलेशने सांगितलं की शास्त्रीय शिक्षण म्हणजे काय याची एकूण समाजातच फारशी ओळख नाहीये. अडचण अशी होते, ना शिक्षकांना नीट माहीत, ना पालकांना माहीत, ना संस्थाचालकांना माहीत. शासनाच्या पातळीवर सुद्धा याचं पुरेसं ज्ञान असल्याची दखल घेतली जात नाही. अशी ही अडचण असल्यामुळे मुलांचं शिक्षण कुठे व्हावं असं न विचारता मुलांना शास्त्रीय पद्धतीने वाढवलं जावं असं म्हटलं पाहिजे. मुलांना घरात जेव्हा मुलं असतात तेव्हा घरात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना वागवण्याचा दृष्टिकोन, त्यांच्याशी प्रौढांनी वागण्याचा दृष्टिकोन हा शास्त्रीय असणं, ज्याला आपण घरातलं बालशिक्षण असं म्हणू. आजूबाजूच्या परिसरात मुलं जेव्हा वावरत असतात तेव्हा या मुलांच्या आजूबाजूला जे प्रौढ लोक आहेत त्यांनी सुद्धा मुलांकडे मूल या अंगाने पाहावं लागतं. ते मोठ्या प्रौढांची लहान प्रतिकृती असं मानून नाही चालणार. त्यामुळे या ठिकाणी ह्या मुलांचं शिक्षण हे असं वातावरणात आपोआपच होत असतं. आणि याही व्यतिरिक्त आपल्या समाजात अनेकदा अशी अडचण असते की अनेक मुलांना या वयात जेवढं ताकदीचे अनुभव मिळायला हवेत ते ना घरात मिळत ना परिसरात मिळत. अशा वेळेस त्यांच्यासाठी खास शाळांमधनं त्यांची व्यवस्था करण्याची गरज असते. किंबहुना मी तर आता असं म्हणेन की शास्त्रीय बालशिक्षणाचा संपूर्ण ढाचा असा उपलब्ध असल्यामुळे अनेक शाळांमधनं आता शास्त्रीय पद्धतीने बालशिक्षण दिलं जात आहे. हे जर का दिलं जात असेल तर अशा ठिकाणी मुलांना पाठवणं हे समाजाच्या फायद्याचं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात मगाशी निलेशने म्हटलं की बस 6 वर्षाच्या आतील शिक्षण, म्हणजे वयाचा काही संबंध, काही वयाचं काही वैशिष्ट्य खूपच आहे. आता पहा, 6 वर्षापर्यंतचं काय, 8 वर्षापर्यंतचं काय. खरं म्हणजे एक फार महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. हे वय हे अतिशय संवेदनशील वय आहेच. म्हणजे त्या वयात मुलाच्या बाबतीत जे जे काही घडतं त्याचे दूरगामी असे परिणाम मुलावर होत असतात. त्याच्या बाबतीत ज्या काही चांगल्या घटना घडतील त्याचे परिणाम मुलाच्या चांगल्या होण्यात दिसतील. पण त्या वयात जर का काही आघात झाले, मानसिक आघात, काही बौद्धिक आघात जर का त्याच्यावर झाले तर त्याचे परिणाम सुद्धा दीर्घकाळ टिकतात, अनिष्ट परिणाम दीर्घकाळ टिकतात. अशा तऱ्हेचं हे वय आहे. ह्या वयाचं वैशिष्ट्य असं आहे आणि ते खरं तर संबंध समाजाने समजावून घेतलं पाहिजे. माणसाचं जे मूल असतं ना, त्या मुलाच्या मेंदूची बांधणी जन्मपूर्व कालात पुरेशी झालेली नसते, किंवा फारच थोडी झालेली असते. त्याची बहुतेक सगळी बांधणी ही जन्मानंतर होते.
मेंदू तयार होण्याचं बहुतांशी कार्य हे जन्मानंतर होतं आणि ते जवळजवळ वयाच्या 8व्या 10व्या वर्षापर्यंत चालतं. म्हणजे या काळातल्या मुलाच्या कडे तुम्ही पाहत असताना अगदी वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहावं लागतं. कारण ज्या वयात मुलाचा मेंदूच तयार होत असतो की जो मेंदू संपूर्ण त्याच्या आयुष्याचं नियंत्रण करणार आहे, अशा वेळेस त्याच्या मेंदू बांधणीचं वय म्हणजे बालवय अशी एक आपल्याला नवी व्याख्या करता येईल. आणि या बालवयातलं मग शिक्षण कसं असायला हवं, तर ते मेंदूच्या बांधणीला अनुसरून असं असावं लागेल असं आपल्याला म्हणावं लागेल. मग आता मेंदूच्या बांधणीनुसार असायला पाहिजे असं तुम्ही म्हणता. मग हे जे शारीरिक विकास, बौद्धिक विकास असं जे म्हटलं जातं, याच्या बाबतीत काही? आता पहा, मनुष्याचं एकूणच सगळं शरीराचं, त्याच्या मनाचं, त्याच्या बुद्धीचं सर्वांगीण नियंत्रण जर का मेंदू करत असेल तर ह्या विविध अंगांनी मुलांचा जो विकास व्हायचा आहे तो विकास सुद्धा त्या अंगांनी मेंदूचा विकास होण्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून मी तर असं म्हणतो की पायाभूत ही गोष्ट आहे. आणि अशा रीतीनं बालकांच्या पूर्णपणे विकासाच्या वाटचालीमध्ये ही मेंदूच्या बांधणीची घटना सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. तुम्हाला असं दिसेल, पहा, माणसाचं मूल हे बराच काळ परावलंबी असतं. परावलंबी असतं याचाच अर्थ त्याच्या मेंदूच्या एक एक पेशींच्या बांधणीची तयारी होत चाललेली असते. आणि म्हणून एकूणच सर्वांगीण विकास हा मुलाच्या मेंदूचा चांगल्या रीतीनं विकास होण्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की या वयाला एका वेगळ्या अंगाने आता पाहिलं पाहिजे. मग जर शाळेतून शिक्षकाने ह्या मुलांना शिकवायचं म्हटलं तर कोणताही शिक्षक शिकवू शकेल का? पहिली गोष्ट, शिकवायचं म्हटलं तर या तुमच्या शब्दालाच माझा आक्षेप आहे. कारण आपला संबंध उभा विचार शिक्षणाविषयीचा ना हा एका वेगळ्या दिशेनं आणि चुकीच्या दिशेने चाललायचं माझं स्पष्ट मत आहे. आपण शाळेमध्ये मुलांना शिकवतो कशासाठी? खरं तर निसर्गतः मुलं शिकत असतात, त्यांच्या शिकण्याला मदत करणं हे शाळांचं काम आहे. त्यांच्या शिकण्याला मदत करणं हे शिक्षकाचं काम आहे. आणि शाळा या निर्माण झाल्या त्या मुलांना शिकण्यासाठी झाल्या आहेत. त्यांना शिकवण्यासाठी शाळा म्हणजे शिकवतात ती शाळा ही व्याख्या आता बंद केली पाहिजे. त्यामुळे शिकणं महत्वाचं आहे. आणि मूल कसं शिकतं याचा संबंध नैसर्गिक अंगाने जर का तुम्ही विचार केलात तर मेंदूची बांधणी आणि मुलाचं शिकणं या गोष्टी अशा बरोबरीने जाताना दिसतात. आणि मग या वयातलं शिक्षण हे महत्वाचं म्हणून तर ठरतं. आता तुम्ही म्हणता की मेंदूचा विकास जसा होईल तसा शारीरिक विकास होईल, बौद्धिक विकास होईल. पण मग मेंदूचा विकास होईपर्यंत तो घरात असतो 2 वर्ष आणि जितका विकास त्याच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षात होतं तितकं पुढे होत नाही असं मी पण वाचलेलं आहे. पण मग असं जर असेल तर मग शाळेत गेल्यानंतर आणि घरी त्याचं जे काही होतं याच्यामध्ये ताळमेळ कसा बसणार? नाही, काय आहे, फारच चांगला खरा प्रश्न आहे आणि त्याचा फार सखोल विचार व्हायला हवाय. शाळेतलं वागणं, शाळेतलं शिक्षण आणि घरातलं वागणं आणि घरातलं शिक्षण यात एक प्रकारची सुसंगती असली पाहिजे. आणि ही सुसंगती ठेवणं हे पालक आणि शिक्षक आणि संस्था चालक यांचं एकत्रित असं काम आहे. पहिल्या 2 वर्षात मुलाचा विकास वेगाने होतो हे खरंच आहे. त्यातही मी असं म्हणेन शारीरिक विकास अधिक वेगाने होतो. आणि या काळामध्ये मुलाच्या शारीरिक विकासाला चालना देण्याचं काम सहजपणे घरचे लोक करतात. पण याच काळात मुलाच्या बुद्धीचाही विकास होत असतो आणि बुद्धीसाठी म्हणून काही खास करायचं असतं हे कित्येकदा पालकांच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे पालकांचं या वयाकडे दुर्लक्ष होतं आणि या वयातल्या शिक्षणाकडे म्हणून दुर्लक्ष होतं असं आपल्याला चित्र दिसतं. मग बालशाळेत जे शिक्षण दिलं जातं ते कसं असतं? दिलं जातं ते कसं असतं हे विचारलं तर मला काही वेगळं बोलावं लागेल आणि ती माझी समाजावरची फार मोठी टीका आहे. वास्तविक पाहता हजारो बालवाडी आहेत. उच्चभ्रू समाजापासून अगदी खेड्यापाड्यातनं शासनातर्फे चालणाऱ्या अंगणवाड्या आहेत. मी असं ठामपणे म्हणेन की यातल्या 50% सुद्धा शाळांमधनं शास्त्रीय शिक्षण होत नाही. 50% हा सुद्धा जरा आशावादी असा आकडा मी बोललेलो आहे. बहुसंख्य शाळांतनं शास्त्रीय पद्धतीने शिक्षण जसं व्हायला हवं तसं होत नाही
ही एक बाजू. आणि दुसरी बाजू त्याहूनही गंभीर आहे की जसं शिक्षण या वयात असू नये अशा शिक्षणावर फार मोठा भर दिला जातो. उदाहरणार्थ, संबंध बहुतेक बालवाड्यातनं पालकांची आणि शिक्षकांची, संस्था चालकांची अशी समजूत आहे की प्राथमिक शिक्षण अधिक खाली ओढायचं, 4थ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, 2ऱ्या वर्षी. कारण शिक्षण म्हणजे लेखन वाचन अशा तऱ्हेची समजूत आहे. वास्तविक पाहता लेखन वाचनाकडे फार उशिरा जायचं असतं. त्याच्याकडे जाण्याच्या माणसाच्या मूलभूत क्षमता वाढायच्या असतात. आणि म्हणून बालशिक्षणाचं वय हे अशा तऱ्हेच्या सर्व औपचारिक नंतर जे शिक्षण होणार आहे त्या शिक्षणाच्या क्षमता विकासाचं वय. आणि म्हणून बालशाळांमध्ये शास्त्रीय बालशिक्षण म्हणजे क्षमता विकासाचं शास्त्र विचारात घेऊन निर्माण केलेलं शिक्षण आणि त्याच्या संधी मुलांना मिळणं ही खरी आवश्यक अशी गोष्ट आहे. सुषमा, घरच्या शिक्षणाला वळण लावायचं, कारण घरी जे काही ते शिकले आणि आता शाळेत आले, वातावरणात फरक पडला, तर मग घरच्या शिक्षणाला वळण कसं लावायचं, कसलं लावायचं? म्हणजे या वयामध्ये मुलांचा कोणता विकास होतोय आणि त्या विकासासाठी पोषक असे अनुभव पालकांनी कसे द्यायला हवे, त्या विकासाचे टप्पे लक्षात घेऊन मुलांबरोबर वर्तन कसं करायला हवं, या संबंधीची जाणीव, जागृती खरं तर पालकांमध्ये निर्माण करायला हवी. म्हणजे शाळेतले शिक्षक, संस्थापक, संचालक या सगळ्या मंडळींनी हे सारशास्त्र जाणून घेऊन पालकांशी त्या बाबतीत बोलायला पाहिजे. पालक सभा आहे त्याचं महत्वाचं ठिकाण होऊ शकेल की सतत पालकांशी संपर्कामध्ये राहून तुमच्या मुलाचे टप्पे विकासाचे सांगितले जातील आणि तुम्ही काय कराल, कोणते अनुभव मुलांना या काळामध्ये द्याल, मुलांशी गप्पा कोणत्या विषयांवरती माराल. आताची अशी परिस्थिती असते की दिवसभर थकलेले पालक असतात, नोकरीवरनं आलेले असतात आणि मग विविध अनुभव मुलांपर्यंत शेअर करणं हे पालकांना पुरेसा वेळच नसतो. मग एकूण धकाधकीच्या जीवनामधनं त्यांनी वेळ कसा काढावा. अगदी स्वयंपाकघरामध्ये सुद्धा रंग, रूप, रस, गंध, स्पर्श असे अनेक अनुभव आई मुलांना देऊ शकते. त्या बाबतीत काय करावं. बाबांनी नुसती मस्तीच न मुलांच्या बरोबर करता त्यांच्याबरोबर बागेमध्ये कसं खेळायला जावं, अगदी जंगल जिम चढताना, घसरगुंडीवर चढता उतरताना, त्यांच्याबरोबर धावताना मुलांचा शारीरिक विकास होऊ शकतो ते सांगायला हवं. विविध चित्र, पुस्तकं मुलांना सतत दाखवून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचा शब्दसंग्रह वाढवता येतील. एक एक वस्तू जरी घेतली तरी त्या वस्तूंवरती गप्पा मारता मारता मुलांचा खूप शब्दकोश वाढू शकतो. आजूबाजूला कोणत्या घटना घडतात या घटनांच्या संदर्भात मुलांशी जर पालकांनी बोललं तर आपोआपच त्यांना शब्दसंग्रह तर मिळणार आहे, परंतु त्या घटनांकडे बघण्याची किंवा आजूबाजूला काय घडतंय ह्याच्याबद्दलची जाणीव सुद्धा मुलांच्या मनात निर्माण होते. एवढंच नाही तर 5-7 वर्षांची मुलं त्या घटनांबद्दलची स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या इतपत तयारी होत असते. खरं तर हे संपूर्ण वय भाषा शिक्षणाचं प्रामुख्याने वय आहे, तार्किक विकासाचं वय आहे आणि भाषा शिक्षण हे घरातच होणार आणि त्याचबरोबरीने त्याच्या भोवतालच्या समाजामधनं होणार. कारण शाळेत तर ते 3च तास असणार आहे. म्हणजे जर या अधिक काळांमध्ये अशा घटनांमधनं, अनुभवांमधनं, वस्तू माध्यमातनं जर पालक मंडळी मुलांशी बोलत राहिली तर एक सुंदर भाषिक विकास मुलांचा होऊ शकतो. आणि पुढे जाऊन जे मुलांना शाळेमधनं प्रश्नांना उत्तर द्यायचे, निबंध लेखन करायचंय, वादविवाद करायचे, या सगळ्या संदर्भातली एक भाषिक तयारी, तार्किक तयारी अशी पालकांशी बोलता बोलता मुलांची होऊ शकते. त्यामुळे मुलांच्या संपर्कात राहण्यासाठी काय कराल या बाबतीत शिक्षकांनी सतत त्यांना जाणीव निर्माण करून दिली पाहिजे. म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की शिक्षक किती समृद्ध असावा लागेल, शिक्षकाचं प्रशिक्षण किती सघन व्हायला हवं आहे आणि त्या प्रशिक्षणाची यंत्रणा किती मोठी चांगली उपलब्ध असायला हवी आहे. हे सगळं चक्र जर चांगलं झालं तरच मुलांपर्यंत आपल्याला नीटपणाने पोहोचता येणार आहे. बरं, सुषमाने म्हटलं की विद्यार्थ्यांना, बालकांना अनुभव द्यावे. आता हे अनुभव कसले, कशाचे, कोणते द्यावे निलेश, जरा बोलशील का काही? हो, निश्चित असतात. त्यामुळे मुलांना खेळायला देतो आपण असं म्हणतो, तर मुलांचा खेळ हा तशी गांभीर्याने घेण्याची बाब आपण मानली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मुलं जेव्हा खेळतात तेव्हा ती एक्सप्लोर करत असतात, शोधत असतात, आपल्या आसपासचं वातावरण तपासून बघत असतात आणि त्या तपासण्यामधनं त्यांच्या संकल्पना विकसित होत जात असतात. आणि त्याच्यामुळे मुलांच्या अनुभवांच्या मध्ये आडकाठी न आणणं, नैसर्गिक अनुभवांच्या मध्ये आडकाठी न आणणं हे आपल्याला प्रथम पाहायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला जी करायला पाहिजे ती अशी की अनुभव देत असताना
काही जाणीवपूर्वक अनुभव देण्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपण एखाद्या मुलाला बाहेर फिरायला घेऊन जातो त्यावेळेला आसपास घडणाऱ्या घटना त्याला दाखवल्या पाहिजेत. परत घरी आल्यावरती त्याला त्याच्याबद्दल बोलायला प्रवृत्त केलं पाहिजे. हाताला भरपूर काम दिलं पाहिजे. मी ज्यावेळेला काम म्हणतोय त्यावेळेला विविध वस्तू हाताळायला दिल्या पाहिजेत. मुलं मातीत खेळतात आणि आपल्याला साहजिकच राग येतो त्याचा, पण मुलांचं मातीत खेळणं हे त्यांच्या शिकण्याशी संबंधित आहे हे आपल्या लक्षात येत नाही. या काळामध्ये भरपूर हालचालींना वाव दिला पाहिजे. याशिवाय मुलांना घरात कामं करायला भरपूर आवडत असतात, त्यामुळे मध्ये लुडबुड करणं हा जो मुलांचा भाग असतो तोही या शिक्षणाशी संबंधित असलेला भाग आहे. स्वयंपाकघरात काम करत असताना आईच्या मध्ये मध्ये येऊन मी करतो असं जे मुलाचं चालतं तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलं चित्र काढायचा प्रयत्न करतात. तुम्ही बघा, आपल्याला चित्र काढायला सांगितलं की भीती वाटते, पण मुलाला सांगितलं तुझं चित्र काढतं त्याला भीती नाही वाटत. भिंती रंगवून ठेवतात मुलं. तर हे सगळं नैसर्गिक आहे आणि हे टिकवणं हे आपलं काम असतं. याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कंडिशनिंग, संस्कार न होऊ देणं आणि मुलं जशी निसर्गतः पुढे पुढे चाललेली आहेत तशी त्यांना पुढे जाऊ देणं, या प्रकारचे अनुभव मुलांना मिळाले पाहिजेत. आणि कोणत्या प्रकारचे मिळायला नकोत हेही महत्वाचं आहे. जर भीतीचे, धाकाचे, सातत्याने शिस्तीत राहण्याचे असे अनुभव आपण मुलांना दिले तर त्याचा उलटा परिणाम विकासावरती होतो हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे नुसतं काय द्यायचं एवढं समजून मागणार नाही तर काय द्यायचं नाही नक्की हे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पाहायला पाहिजे. त्यामुळे या वयात भीती घालणं, बागुलबुवाची भीती असेल, पोलिसाची असेल किंवा इतर आणखीन कोणत्या घरातल्या मोठ्या माणसाची असेल, कार्टून्सची असेल, कुठल्याही प्रकारची भीती या वयामध्ये घालू नये मुलांना. मुलं ऐकत नसतील तर त्यांच्याशी संवाद साधणं हा एकमेव मार्ग आपल्याला अवलंबावा लागतो आणि त्याच्याकरता लागणारा धीर, पेशन्स आपल्यामध्ये तयार होणं ही सर्वात महत्वाची भाग आहे. हे जे आता सांगितले अनुभव ते सगळे शाळांमध्ये निर्माण करावे लागणार आहेत. वस्तू दाखवावे लागणार आहेत, क्षेत्रभेटी कराव्या लागणार आहेत. अगदी छोटी ठिकाणं असतात की चांभार चप्पल कशी शिवतो, शिंपी आपल्या मशीनवरती कपडा कसा शिवतो, गवंडी काम कसं चालतं, रिक्षा स्टँडच्या इथे रिक्षा कशा उभ्या राहतात, इतके साधे छोटे अनुभव असतात. पण या अनुभवांची आपल्याला निश्चितपणे हेतुपूर्वक हे अनुभव मुलांपर्यंत पोहोचवावे लागतील. मग शाळेमधले शनिवारचे तास असतील, रिकाम्या वेळातले तास असतील किंवा नीट नियोजन करून केलेले तास असतील, यावेळेला ताई आणि मुलं सगळेच जण या छोट्या छोट्या क्षेत्रभेटींच्या इथे जातील, त्याच्यावरती भरपूर गप्पा मारतील, अनेक वस्तू शाळेमध्ये आणल्या जातील, अनेक चित्र शाळांमध्ये आणली जातील. म्हणजे अनुभव संपन्न शाळा असंच खरं तर त्याचं रूप असलं पाहिजे. आणि मग जो अनुभव देतो तो शिक्षण, अशी शिक्षकाची व्याख्याही आपल्याला त्याच्यातनं करता येईल. म्हणजे आपण जे मगाशी निलेश सर म्हणाले की पुस्तकात तर नाही शिकणार आहेत मुलं, तर मुलं अनुभवातनंच शिकणार आहेत, कृतीतनंच शिकणार आहेत. म्हणजे जे वार्षिक नियोजन ताई करायला बसते तेव्हा तिने अनुभवांची अशी यादी तयार केली पाहिजे. आणि असे अनुभव शिक्षकांकडनं ऐकायला मिळतात की 3-3, 4-4 वर्ष शिकवत असताना सुद्धा अनुभव रिपीट केला जात नाही. म्हणजे इतकी संपन्नता अनुभवांची किंवा ह्याच्याही पेक्षा अधिक संपन्नता अनुभवांची असू शकते. मग आता शिक्षक कसा लागेल? शोधक लागेल, कल्पक लागेल, कोणते अनुभव मुलांपर्यंत पोहोचवेल असा विचार करणारा लागेल, त्याची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे प्रशिक्षित लागेल. हे शास्त्र आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. याचं कारण असं की आज बालवाडी चालवण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं धोरण नाही. शासनाने यावरती कुठल्याही प्रकारचे निर्बंध घातलेले नाही. आणि त्यामुळे होतंय काय की माझ्याकडे थोडीशी जागा आहे, मला थोडासा मोकळा वेळ आहे, म्हणून मी उठायचं आणि बालवाडी आणि किंवा बालशाळा चालू करायची आणि मग मुलांना तिथे 2-3 तास आणून रमवायचं, अशा प्रकारचा उद्योग चालू झालेला आहे. आणि मला वाटतंय फार घातक गोष्ट आहे. ज्यांनी या शास्त्राचा अभ्यास नाही केलेला अशा लोकांना जर हे काम सोपवलं तर विकासाला मदत करायच्या ऐवजी विकासाच्या विरोधात सुद्धा काही गोष्टी तिथे आपोआप होऊ शकतात, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. खरंच आहे मंडळी. आपण कधीतरी विचार केला का की मुलांना चांभारकडे घेऊन जावं किंवा ऑटोच्या स्टँडवर, रिक्षा स्टँडवर जाऊन मुलांना त्या ऑटोवाल्यांशी बोलायला लावावं, किंवा मार्केटमध्ये जरी गेलो आपण तर आपण आपल्या मुलांना म्हणत नाही कधी की जाऊन विचार बरं ती भाजी कशी देतोय, तो काय भाव आहे वगैरे. खरंच म्हणजे या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे अनुभव खरंच देणे मला वाटते महत्वाचे ठरतील. आता तुम्ही म्हणालात की मेंदूपूरक अनुभव म्हणजे जे आणि विरोधी अनुभव अशा काहीतरी 2 गोष्टी तुम्ही बोललात, सुषमाताई बोलल्यात वाटते. तर आता हे मेंदूपूरक अनुभव आणि मेंदू विरोधी अनुभव मला वाटतं सरांनी बराच अभ्यास केलेला आहे. तर ह्याच्या बाबतीत काय आहे, फार सोपं आहे समजावून घेणं. मी मगाशी असं म्हटलं की हे वय हे मुलांच्या मेंदूमधल्या पेशींची
परस्परांची बांधणी होण्याचं वय आहे. ही बांधणी पक्की होणं आणि ह्या पेशी कायमच्या रित्या कार्यक्षम होणं ही गोष्ट घडावी लागते. आणि ही घडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मुलांना मिळणारे अनुभव आहे. याने जे विविध तऱ्हेचे अनुभव सांगितले ना, हे सर्व प्रकारचे अनुभव देणं याचा अर्थ मेंदूला पूरक अशा तऱ्हेचं कार्य करणं. त्यामुळे शिक्षणाचे 2 भाग करता येतात. एकाला आपण असं म्हणूया की मेंदूच्या वाढीला पूरक अशा तऱ्हेचं, मेंदू अभिमुख अशा तऱ्हेचं, ब्रेन कॉम्पॅटेबल अशा तऱ्हेचं एज्युकेशन. आणि दुसऱ्या बाजूला मेंदूच्या विरोधी. उदाहरणार्थ निलेशने मगाशी उल्लेख केला की मुलांना धाक दाखवणं, शिस्तीचा बडगा दाखवणं, भीती दाखवणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मेंदूवर असा होतो की त्याचे मेंदूवर कायमस्वरूपी आघात होतात. मेंदूंच्या पेशींच्या बांधणीचं घट्टपण पुरेसं प्रमाणात होत नाही. त्याच्यावर ज्या काही रासायनिक प्रक्रिया घडायच्या असतात त्या पुरेशा कार्यक्षमतेनं होत नाही. एका अर्थानं मी असं म्हणेन की त्याचा मेंदू कमजोर होतो. किंवा अशा तऱ्हेच्या अगदी अनुभवांपासून वंचित असणारी काही जर मुलं असतील ना, उदाहरणार्थ अलीकडेच मला काही बालगृह पाहायला मिळाली, बालसदन पाहायला मिळाली, आणि ह्या गृहातनं वर्षानुवर्ष मुलांना डांबून ठेवलेलं आहे. कुठल्याही तऱ्हेच्या बाहेरच्या अनुभवांच्या विश्वामध्ये त्यांना जाऊ दिलेलं नाही. अशा वेळेस या मुलांचा मेंदू 20 ते 30% लहान राहण्याची शक्यता असते. एवढे मोठे आघात होऊ शकतात. म्हणजे मी तर 2 भागात जर का विश्लेषण करायचं म्हटलं तर मी असं म्हणेन की शाळातनं एक वेळ मेंदूला पूरक अशा तऱ्हेचं कार्य करता यायला वेळ लागला तरी चालेल, पण किमान मेंदू विरोधी कार्य जे आहे ते होणार नाही याची तातडीनं दखल घेतली गेली पाहिजे. शाळांचं सगळं आपलं शिक्षण आतापर्यंतचं हे शिक्षकांच्या धाकावर, संस्थांच्या शिस्तीच्या चौकटीत बसवलेलं आहे. मुलांना सगळ्या त्या चौकटीत आणून बसवतात. मी असं म्हणेन चौकट घालायचीच नाही आणि प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार ही चौकट विस्कटता आली पाहिजे. तुम्हाला त्याच्या गरजांना पाहून शिक्षणाची व्यवस्था लावता आली पाहिजे. आणि मग हे परीक्षा आणि स्पर्धा यांचं काय होईल? गरज नाहीये. खरं म्हणजे बालशाळेत तर मुळीच नाही. बालशाळेत परीक्षा घेतात ते कायमचं नुकसान, ते गुन्हेगार आहेत असं मी म्हणेन. बालशाळेत परीक्षा असण्याची गरज नाहीये. कुठल्याही तऱ्हेची त्यांची लेखी परीक्षा तर असताच कामा नये, कारण लिहिणं आणि वाचणं करण्याचं ते वयच नव्हे. उलट या 2 आणि 3 वर्षाच्या मुलीला लिहायला आणि वाचायला जर का तुम्ही शिकवलं तर त्याच्या मेंदूची बांधणीच नीट होत नाही, इतका जबरदस्त आघात होतो. मग मुलांची अक्षरं वाईट असतात. मुलं लिहायला वाचायला लागली बळजबरीने तरी अर्थपूर्ण वाचता येत नाही, अर्थपूर्ण लेखन करता येत नाही, किंबहुना एकूणच शिकण्याविषयीची नावड निर्माण होते. त्यामुळे परीक्षांचे ताण असता कामा नये. ताणरहित शिक्षण ही बालशिक्षणाची पहिली अट आहे. मग ते शिस्तीचे असतील, शिस्त या प्रकारची नको. ते परीक्षांचे असतील, परीक्षा नको. भीती दाखवणार असाल, भीतीचे नको. कुठल्याही तऱ्हेचे नाही. आनंददायक जर का वातावरण असेल, प्रसन्न जर का वातावरण असेल तर या वातावरणातलं शिक्षण म्हणजे बालशिक्षण असं आपल्याला म्हणता येईल. तर मला असं वाटतं की याच्यातून फक्त शिक्षकच नव्हे तर सगळे पालक सुद्धा, मोठी मंडळी जी घरात आहेत ते सुद्धा काही ना काही बोध अवश्य घेतील आणि आपल्या घरात असलेल्या लहान मुलांचं अशा पद्धतीने आनंददायी वातावरणामध्ये ताणरहित जीवन कसं त्यांना जगायला संधी ते देऊ शकतील असा प्रयत्न आपण सगळे जरूर करूया. आज आपण इथे आलात त्याबद्दल आपण सर्वांचे मुक्त विद्यापीठातर्फे मी आभार मानते. आपण पुन्हा एकदा भेटूया, कारण हा विषय असा नाहीये की एक छोटीशी चर्चा झाली आणि संपलं असं मला वाटतं. म्हणून आपण पुन्हा एकदा भेटूया आणि आपण असं सहकार्य द्याल अशी मी अपेक्षा करते. नमस्कार.